बेळगाव जिल्ह्यामधील खानापूर तालुक्यामधील बीडी गावामध्ये एका भटक्या कुत्र्यानं 2 मुलींवर हल्ला करून एका मुलीचा कान तोडल्याची घटना घडलेली आहे। एका पिसाळलेल्या कुत्र्याने आराध्या नावाच्या चिमुकलीचा कानाचा लचका तोडला, तर निधी नावाच्या तरुणीच्या चेहऱ्यावर कुत्र्यानं हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये तरुणीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेली आहे आणि तिच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दोन्ही मुलींवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे। बेळगावमध्ये भटक्या कुत्र्यांनी 2 मुलींना चावा घेतलेला आहे। अधिकची माहिती घेतो आमचे प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्यासोबत आहेत। अक्षता, खेळत होत्या किंवा पालक सोबत नव्हते, नेमकं काय झालं? कारण की रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्या दोनही मुलींची प्रकृती आता कशी आहे? हो श्रद्धा, या दोन्ही मुलींची प्रकृती सध्या गंभीर आहे। बेळगाव शहरासह ग्रामीण भागात देखील आता कुत्र्यांचा हौजच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। ही भटकी कुत्री अन्नाच्या शोधात इतरत्र भटकत असल्याने ती इतरांचा चावा घेत आहे आणि अशीच ही घटना खानापूरच्या बीडी गावात घडलेली आहे। या 2 मुली घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने एका मुलीचा कानच फाडला, तर दुसऱ्या मुलगीचा जबर तोंडाचा चावा घेतलेला आहे। यामध्ये जी लहान मुलगी आहे 4 वर्षाची आराध्या काळे, हिच्यावर श्वानाने अचानक हल्ला केला आणि तिचा कान काढला, तर पुढे जाऊन त्याच पिसाळलेल्या कुत्र्याने 10 वर्षाची मुलगी निदा हिच्यावर हल्ला करून तिच्या तोंडाचा जबर चावा घेतला। यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिचे घरचे त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यानंतर त्यांनी कुत्र्याला हुसका लावून लावले। सध्या तिच्या चेहऱ्यावर आता शस्त्रक्रिया करावी लागणार आहे। अशीच घटना गेल्या 2 दिवसांपूर्वी सुद्धा बेळगाव शहरामध्ये घडली होती। लहान मुलगी खेळत असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला होता। यामध्ये तिच्या पोटाला, पायाला आणि मांडीला कुत्र्याने चावा घेतला होता। त्यामुळे त्या युवतीवर सुद्धा आता बालिकेवर 5 वर्षाच्या बिम्समध्ये अगदी बरोबर आहे। अशा घटना सातत्याने घडतात, वारंवार घडतात, त्यामुळे पालिकेने लक्ष देऊन यावर खबरदारी आणि उपाययोजना करणं गरजेचं आहे। अक्षता, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहतोय कर्नाटकच्या बेळगावमधून।